हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या 15 चॅप्टरचा ज्याचं नाव आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याचा पार्ट सेकंड पाहतोय. म्हणजे यापूर्वीचा जो काही पार्ट होता यामध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला, थोडंसं पाठाबद्दल आपण जाणून घेतलं आणि आता आपण पुढच्या भागाकडे वळतोय. मीन्स आपण पुढची जी काही लाईफ प्रोसेस आहे ती जाणून घेतोय, ती समजून घेतोय थोडक्यात. आता आजचा जो काही पार्ट सेकंड आहे त्यामध्ये आपण एक महत्त्वाची लाईफ प्रोसेस पाहणार आहोत जी की लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कॉमन असते, दॅट इज एक्सक्रीशन. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे त्यामध्ये प्लांट्सही आले आणि ॲनिमल्स सुद्धा आले. मग या दोघांमध्ये ही प्रोसेस कायम आहे, म्हणजे ही प्रोसेस त्या दोघांमध्ये असणार आहे. फक्त फरक हाच असेल की ऑर्गॅनिझम मध्ये एक वेगळी सिस्टीम या एक्सक्रीशन साठी असेल, या प्रोसेस साठी असेल, पण प्लांट्स मध्ये मात्र ते अगदी साध्या सरळ पद्धतीनं होतं. मग आपल्याला एक्सक्रीशनची गरज काय किंवा एक्सक्रीशनला लाईफ प्रोसेस का म्हटलं जातं हे सुरुवातीला समजून घेऊया. सो हियर वी हॅव गिवन थिंक अबाउट इट. याबद्दल थोडासा विचार करा. कशाबद्दल आपल्याला विचार करायचा, लक्ष द्या. At least a small quantity of garbage or waste is produced every day in each house. What will happen if you keep this garbage for many days in your house? आपल्या घरामध्ये थोडाफार कचरा दररोज निर्माण होतो की नाही? प्रत्येकाच्या घरामध्ये होतो. मग तो जो काही कचरा आहे आपण त्याची विल्हेवाट न लावता घरामध्येच कुठेतरी त्याला साठवून ठेवलं तर काय होतं, तर त्या ठिकाणी त्या कचऱ्यावरती दुर्गंध निर्माण होते आणि त्यापासून बरेचसे वेगवेगळे जीवजंतू बाहेर पडायला लागतात आणि आपल्या घरामध्ये खूप घाणेरडा श्वास न घेण्यासारखा वास सर्वत्र पसरलेला आपल्याला पाहायला मिळेल. मग आपली बॉडी सुद्धा एक प्रकारचं काय आहे, घर आहे आणि या घरामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कचरा जमा होतो. मग आपण तो कचरा जर आपल्या या बॉडीमध्ये तसाच ठेवला तर आपली बॉडी ही सडायला लागेल. मग आपल्या बॉडी मधले जे काही फंक्शन्स आहेत ते व्यवस्थितपणे वर्कआउट होतील का? नाही. आणि आपली बॉडी व्यवस्थित पद्धतीने काम करावं यासाठीच आपण काय केलं, मग तर आपल्यामध्ये एक प्रक्रिया केली जाते आणि त्याच प्रक्रियेला आपण एक्सक्रीशन असं म्हणतो. मग तुम्हाला समजलं की एक्सक्रीशन का गरजेचं आहे आणि जर आपण एक्सक्रीशन केलं नाही तर काय होईल, तर आपल्या बॉडीमध्ये खूप सारी घाण असेल आणि ती घाण असल्यामुळे आपले जे काही व्हायटल ऑर्गन्स आहेत, म्हणजे आपले जे काही इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत, हार्ट, ब्रेन, तर यासारखे ऑर्गन्स त्यांचं जे काही प्रॉपर वर्क आहे ते थोडंसं करण्यापासून डिस्टर्ब होतील किंवा मग त्यांच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज व्यवस्थित पद्धतीने वर्कआउट होणार नाहीत. म्हणूनच एक्सक्रीशन इज व्हेरी इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस. त्यानंतर आता आपण थोडंसं पुढे वळूया. Many harmful and waste substances like urea, uric acid, ammonia, etc. are produced in living organism. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्या शरीरात खूप मोठ्या प्रमाणामध्ये युरिया असेल, युरिक ऍसिड, अमोनिया हे सर्व वेस्ट सबस्टन्सेस त्या ठिकाणी तयार होतात. कुठे? लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये. बऱ्याच वेळेला या व्यतिरिक्त सुद्धा इतर सबस्टन्सेस तयार होतात, त्याला ते सुद्धा या वेस्ट सबस्टन्सेस मध्ये इन्क्लूड केले जातात. इफ these substances accumulate in the body or are retained in the body for long, it can lead to serious harm or even death. जर अमर्याद पद्धतीने म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये, समजा उदाहरणामध्ये आपल्याकडे एक बॅग आहे आणि त्या बॅगची कॅपॅसिटी 5 किलो वजन उचलण्याची किंवा त्याच्यामध्ये फक्त 5 किलो वजन काय होतं, बसतं. आपण त्यामध्ये जबरदस्तीनं 6 ते 7 किलो वजन घातलं तर ती जी काही बॅग आहे तर ती काय होईल, तर ती कुठून तरी फुटेल, कुठून तरी ती निसटेल आणि त्यामधले जे काही सामान असेल ते आपोआप बाहेर पडेल. कारण त्याच्या कॅपॅसिटी पेक्षा आपण काय केलं, जास्त वस्तू किंवा जास्त भार त्या बॅगवरती घातला. मग आपल्या बॉडीची सुद्धा वेस्ट मटेरियल स्टोअर करण्याची एक कॅपॅसिटी आहे आणि त्या कॅपॅसिटीच्या बाहेर जर आपली बॉडी वेस्ट मटेरियल स्टोअर करू लागली की मग आपले जी काही बॅग आहे म्हणजे आपली जी काही बॉडी आहे तर ते कुठून तरी फुटणार आहे, म्हणजे आपल्या बॉडीचं कुठून तरी अनडिस्टर्बन्स निश्चितपणे होणार आहे. इफ दीज सबस्टन्सेस, आता हे जर पदार्थ आपल्या शरीरात जमा झाले तसेच राहिले खूप कालावधीसाठी
तर त्यामुळे आपलं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो, आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो आपल्या आरोग्यासाठी आणि आपलं मृत्यू सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यानंतर बघा, hence it is necessary to remove such harmful and waste substances from the body. आणि म्हणूनच आपल्या शरीरातून जे काही वेस्ट सबस्टन्सेस आहेत, म्हणजे जे काही वेस्ट पदार्थ आहेत, तर ते हार्मफुल वेस्ट सबस्टन्सेस आउट ऑफ द बॉडी रिमूव्ह करणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट पॉइंट, डिफरंट ऑर्गॅनिझम हॅव डिफरंट मेथड्स ऑफ डुईंग दिस. प्रत्येक ऑर्गॅनिझमला वेगवेगळ्या मेथड्स असतात एक्सक्रीशन करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल बघा की आपल्याकडे आता वेगवेगळे प्लांट्स आहेत. आता प्लांट्स मध्ये आपल्यासारखे ऑर्गन सिस्टीम डेव्हलप आहेत का? नाही. मग त्यांच्यामध्ये एक्सक्रीशन करण्याची जी काही मेथड असेल तर ती मेथड थोडीशी वेगळी असणार, राईट. मग तशाच पद्धतीने जे काही बाकीचे ॲनिमल्स आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा ही मेथड वेगवेगळी असेल. नाव आता आपण एक्सक्रीशनची नेमकी डेफिनेशन काय ही जाणून घेऊया. Removal of waste or harmful substances from the body is called excretion. आपल्या बॉडी मधून जे काही वेस्ट आणि आपल्या शरीरासाठी घातक असणारे पदार्थ आहेत तर ते काढून टाकणं यालाच आपण एक्सक्रीशन असं म्हणतो, यालाच आपण उत्सर्जन असं म्हणतो मराठीत. ओके. त्यानंतर बघा, इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वेस्ट मटेरियल्स आर डायरेक्टली एलिमिनेट across the cell surface, whereas the process of excretion in multicellular organism is complex. आता जे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय, तर असे ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये फक्त एक सिंगल सेल आहे. तर त्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये जी काही वेस्ट मटेरियल एलिमिनेट करण्याची प्रोसेस आहे त्यांच्यामध्ये एक सिंगल सेल असते. ते सिंगल सेल द्वाराच होते. ती जास्त कॉम्प्लिकेटेड आहे का? नाही. पण जर आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमच्या एक्सक्रीशनचा विचार केला तर त्या ठिकाणी जे काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत तर ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये एक्सक्रीशन हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे, कारण त्यांच्यामध्ये बऱ्याचशा ऑर्गन सिस्टीम आहेत आणि त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे काही वेस्ट प्रोडक्ट्स आहेत ते निर्माण होतात. म्हणूनच मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये मात्र ही प्रोसेस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्यानंतर आपण छोटासा भाग लक्षात घेऊया, विच इज अंडर द हेडिंग ऑलवेज रिमेंबर. नेहमी लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवा या संदर्भाखाली आपल्याला काही हेडिंग काही महत्त्वाचा भाग दिलेला आहे तो लक्षात घ्या. रिटेन्शन ऑफ अनवॉन्ट अँड हार्मफुल सबस्टन्सेस इन द बॉडी इज डेंजरस. तर आपल्या शरीरामध्ये आपल्याला आपल्या गरजेच्या नसणाऱ्या, म्हणजे आपल्याला ज्या वस्तूंची गरज नाही, ज्या घटकांची गरज नाही किंवा असे पदार्थ जे आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतात त्यांची साठवणूक करणं, ते साठवणं खूप धोकादायक असतं. हेन्स जस्ट ॲज द प्रोसेस ऑफ एक्सक्रीशन ऑकर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि म्हणूनच एक्सक्रीशनची ही जी काही प्रक्रिया आहे ती लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्येच होते. सिमिलरली proper disposal of the garbage produced in our locality and home is also necessary. आपल्या लोकॅलिटी मध्ये म्हणजे आपल्या जे काही स्थानिक लोक आहेत, स्थानिक आपल्या आजूबाजूला राहणारे प्रदेश आहेत, तर त्या लोकॅलिटी मध्ये आपण जर गार्बेजचा डिस्पोजल व्यवस्थित पद्धतीने करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण काय? कारण दिस विल हेल्प यू लीड अ हेल्दी लाईफ. त्यामुळे आपल्याला एक चांगल्या प्रकारची हेल्दी लाईफ त्यामुळे मिळू शकेल. म्हणजे बघा, आपण कचरा एका रोडवरती कोपऱ्यामध्ये जमा करतोय, मग त्या कचऱ्यावरती घाणेरडा अशी दुर्गंध येते. मग त्या दुर्गंधीद्वारे आपल्या नाकामध्ये, आपल्या तोंडामध्ये बरेचसे वेगवेगळे आपल्याला न दिसणारे छोटे छोटे बॅक्टेरिया जातात आणि त्यांच्यामुळे आपल्याला बरेचसे आजार त्या ठिकाणी उद्भवू शकतात. मग असे त्याचे परिणाम होऊ शकतात. म्हणूनच आपण जे काही कचरा आहे तर त्याचं प्रॉपर डिस्पोजल करणं खूप गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला we will see about the excretion in plants. प्लांट्स मध्ये एक्सक्रीशन कशा पद्धतीने होतं हे आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने लक्षात घेऊ. आपण या पार्टच्या सुरुवातीपासून म्हणतोय की प्लांट्स मध्ये आपल्यासारखी वेल डेव्हलप्ड अशी ऑर्गन सिस्टीम नाही जी की एक्सक्रीशन करू शकेल. प्लांट्स मध्ये थोड्याच ऑर्गन सिस्टीम आहेत, पण जेवढ्या ऑर्गन सिस्टीम आहेत त्या ॲनिमल सिस्टीम पेक्षा खूपशा वेगळ्या आहेत, खूप वेगळ्या आहेत.
आता या ठिकाणी आपल्याला कॅन यू टेल या संदर्भाखाली काही प्रश्न देण्यात आलेले आहेत. काय काय प्रश्न आहेत बघा. व्हाय डज दिस हॅपन, असं का घडतं. त्यामध्ये फर्स्ट, लीव्स ऑफ प्लांट्स फॉल ऑफ इन अ पर्टिक्युलर सीझन. एखादं वृक्ष आहे, एखादं झाड आहे आणि त्याचे जे काही लीव्स आहेत ते एका पर्टिक्युलर सीझन मध्येच पडतात, म्हणजेच गळतात. नेक्स्ट क्वेश्चन, फ्रुट्स फ्लावर्स फॉल ऑफ आफ्टर अ सर्टन पिरियड ऑफ टाइम. काही कालावधीनंतर फळं फुलं एका विशिष्ट कालावधीनंतर काय होतात, तर ते आपोआप पडतात खाली, कोलमडून जातात. लास्ट क्वेश्चन, सबस्टन्सेस लाईक रेझिन गम एक्सेट्रा आर गिवन आउट ऑफ द प्लांट बॉडी. वेगवेगळे सबस्टन्सेस आहेत, पदार्थ आहेत, लाख असेल डिंक असेल, तर असे पदार्थ प्लांटच्या बॉडीमधून काय येतात. तर तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी मिळणार आहेत. Firstly, see, excretion is a simpler process in plants than in animals. Animals पेक्षा प्लांट्स मध्ये एक्सक्रीशन ही प्रक्रिया खूप सिम्पलर आहे, खूप इझी आहे. ते जास्त कॉम्प्लिकेटेड नाही, अगदी साध्या सरळ पद्धतीने ही एक्सक्रीशन प्रोसेस प्लांट्स मध्ये होऊन जाते. कशा पद्धतीने बघा. देयर इज नो स्पेशल ऑर्गन or system for excretion in plants. प्लांट्स मध्ये एक्सक्रीशन करण्यासाठी कोणताही स्पेशल ऑर्गन नाही आणि त्याचबरोबर सिस्टीम सुद्धा नाही. गॅसेस सबस्टन्सेस आर गिव्हन आउट बाय डिफ्युजन. जे काही गॅसेस सबस्टन्सेस आहेत तर ते गिव्हन आउट केले जातात कशाच्या मदतीने, तर डिफ्युजनच्या मदतीने. मोस्ट ऑफ द वेस्ट सबस्टन्सेस ऑफ प्लांट्स आर स्टोर्ड इन व्हॅक्यूल्स ऑफ लीव्स, सेल and in flowers, fruits and the bark of the stem. जे काही मोस्ट वेस्ट प्रोडक्ट्स आहेत प्लांट्सचे तर ते स्टोअर केले जातात कुठे, लीफ सेलच्या व्हॅक्युअल्स मध्ये, जे की बॅग लाईक स्ट्रक्चर असते, फ्लावर्सच्या व्हॅक्युअल सेल मध्ये, फ्रुट्सच्या आणि बार्क ऑफ द स्टेम मध्ये. मग त्यांचं कशा पद्धतीने इलिमिनेशन केलं जातं बघा. आफ्टर सम टाइम दीज पार्ट्स फॉल ऑफ. काही वेळेनंतर, काही कालावधीनंतर तर वनस्पतीचे जे काही पार्ट्स आहेत तर ते फॉल ऑफ होतात, म्हणजेच खाली पडतात, कोलमडून जातात. सम अदर वेस्ट मटेरियल्स आर स्टोर्ड इन ओल्ड अँड वर्न झायलम इन द फॉर्म ऑफ रेझिन अँड गम. बाकीचे जे काही अदर वेस्ट मटेरियल्स आहेत जे की स्टोअर केले जातात कुठे, ओल्ड अँड वर्न झायलम मध्ये, रेझिन आणि गमच्या स्वरूपात. म्हणजे रेझिन म्हणजे जे काही झाडांवर आलेलं डिंक असतं तर ते थोडक्यात काय असतं, तर वॉर्न झायलम म्हणजे जखमी झालेले, थोडेसे तुटलेले जे काही झायलम असतात तर त्याच्यापासून येणारा ओल्ड म्हणजे जुना असा चिकट पदार्थ तो असतो. सम वेस्ट मटेरियल्स आर ऑल्सो गिव्हन आउट थ्रू रूट्स इनटू द सराउंडिंग सॉइल. आजूबाजूच्या मातीमध्ये मुळांपासून सुद्धा काही वेस्ट मटेरियल्स सोडले जातात. त्यानंतरच बघा, आता लीफ फॉल इथे आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर ऑब्झर्व अँड फाइंड, म्हणजे निरीक्षण करा आणि शोधून काढा. काय शोधायचं आपल्याला बघा. ऑब्झर्व युअर मदर व्हाईल शी कट्स एलिफंट्स फूट, ज्याला आपण अमोरफॅलस म्हणतो और ऑरम लीव्स म्हणतो. युअर हँड्स ऑल्सो बिगिन टू ॲच इफ यू ट्राय टू कट दोज लीव्स. व्हाय डज दिस हॅपन? ट्राय टू फाइंड आउट. आस्क युअर मदर व्हॉट शी डज टू प्रिव्हेंट द इचिंग. तर आपल्याकडे असे बरेचसे भाज्या असतात, फळे असतात, ज्यांना आपण कट केल्यानंतर आपल्या हातामध्ये पायामध्ये खाज सुटायला लागते. मग तुमच्या आईला विचारा की ती खाज येऊ नये किंवा खाज सुटू नये यासाठी आपण काय काय उपाययोजना करतो. मग काही प्लांट्स मध्ये सुद्धा काय, तर अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रॉपर्टीज असतात. In some plants, waste materials are present in the form of crystal of calcium oxalate. काही प्लांट्स मध्ये जे काही वेस्ट मटेरियल्स आहेत ते प्रेझेंट आहेत कुठे, इन द फॉर्म ऑफ क्रिस्टल ऑफ कॅल्शियम ऑक्झॅलेट. क्रिस्टल ऑफ कॅल्शियम ऑक्झॅलेट मध्ये ज्यांना आपण राफिड्स असं म्हणतो. आज दे आर निडल शेप, ते निडल शेपचे असतात, थोडेसे प्रिकल असतात, थोडेसे काटेरी असतात आणि इरिटेशन, त्यामुळे आपल्या त्वचेला सुद्धा इरिटेशन होऊ शकतं. सम वेस्ट मटेरियल्स ऑफ द प्लांट आर युजफुल टू ह्यूमन्स, फॉर एक्झाम्पल गम, रेझिन, लॅटेक्स ऑफ रबर एक्सेट्रा. प्लांट्सचे जे काही वेस्ट मटेरियल्स आहेत ते ह्युमन साठी खूप उपयुक्त ठरतात, ते खूप फायदेशीर ठरतात. आता फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन
हा प्लांटचा एक बाय प्रोडक्ट आहे जो की त्याच्यासाठी कोणत्याही उपयोगाचा नाही. बट वी ह्युमन्स यूज ऑक्सिजन ॲज अवर लाईफ गॅस. आपला प्राणवायू म्हणून आपण त्या ऑक्सिजनचा सर्रास वापर त्या ठिकाणी करतो. आता या ठिकाणी आपलं जे काही प्लांट्स आहेत त्यांच्यामधलं एक्सक्रेशन तर संपत, त्यांच्यामध्ये एक्सक्रेशन अगदी साधा सरळ स्वरूपात जे की आपण समजून घेतलं. आता आपण एक्सक्रेशन इन ह्युमन बीइंग्स पाहूया. ह्युमन बीइंग्स मध्ये सुद्धा एक्सप्रेशन होतं. मग ते एक्सप्रेशन होताना काय काय बदल त्या ठिकाणी होतात, मग कशा पद्धतीने हे एक्सप्रेशन होतं हे आपण पाहूया. आता आपल्यामध्ये ही जी काही प्रोसेस आहे एक्सक्रेशनची ती थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे, बट आपण तिला अगदी व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया. सुरुवातीला कॅन यू टेल या संदर्भाखाली आपल्याला प्रश्न देण्यात आलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन बघा, विच वेस्ट मटेरियल्स आर प्रोड्यूस्ड इन अवर बॉडी थ्रू मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. सेकंड क्वेश्चन, हाऊ डज द प्रोसेस ऑफ एक्सक्रीशन टेक्स प्लेस इन ह्युमन्स. तर जे काही वेस्ट मटेरियल्स आहेत आपल्या ओव्हरऑल बॉडीमध्ये कोणत्या कोणत्या तर वेगवेगळे मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी होतात, आणि त्या ज्या काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आहेत तर त्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीजद्वारे कोणते कोणते वेस्ट मटेरियल्स आपल्या बॉडीमध्ये तयार होतात. तर बरेचसे वेस्ट मटेरियल्स त्या ठिकाणी तयार होतात, लाईक अमोनिया आहे, वेगवेगळे ऍसिड्स आहेत, युरिक ऍसिड असेल, युरिया आहे, तर ते सुद्धा त्या ठिकाणी ॲज अ वेस्ट प्रोडक्ट तयार होत असतात. मग एक्सक्रीशनची प्रोसेस ह्युमन्स मध्ये कशा पद्धतीने होतं. खरं तर एक्सक्रीशन ही जी काही प्रोसेस आहे ती खूप ब्रॉड आहे, म्हणजे खूप मोठी आहे. त्यासाठी बराचसा कालावधी सुद्धा जातो आणि त्यामध्ये बरेचसे ऑर्गन सुद्धा इन्व्हॉल्व असतात. ती प्रोसेस आपण आता काळजीपूर्वक समजून घेऊ. There are different organ systems in the human body to bring about the different life processes, such as the digestive system for digestion of food, respiratory system for respiration, etc. ह्युमन बॉडी ही एक बॉडी आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे सिस्टीम्स असतात. ज्या काही वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत तर त्या सर्व सिस्टीम्स त्यांचं जे काही अप्रोप्रिएट काम आहे, त्यांचं जे काही योग्य फंक्शन आहे बॉडीचं तर ते करतात. आता कोणते कोणते सिस्टीम्स आपल्या ह्युमन बॉडीमध्ये आहेत. रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, कोऑर्डिनेटिंग सिस्टीम आहे, किंवा त्याचबरोबर बरेचसे सिस्टीम्स आपल्या बॉडीमध्ये उपलब्ध आहेत. सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, स्केलेटल सिस्टीम आहे. मग आता ह्युमन बीइंगचं एक्सक्रीशन आपल्याला करायचं आहे, मग त्या ठिकाणी एक्सक्रीटरी सिस्टीम सुद्धा हवी ना, तर ते सुद्धा ह्युमन बॉडीमध्ये प्रेझेंट आहे किंवा बऱ्याचशा ऑर्गॅनिझम मध्ये ती प्रेझेंट आहे. नेक्स्ट पॉइंट, द प्रोसेस ऑफ डायजेशन लीडिंग टू एनर्जी प्रोडक्शन इज अन इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ अवर बॉडी. आपल्या बॉडीची सगळ्यात महत्त्वाची जर कोणती प्रोसेस असेल दॅट इज डायजेशन. आणि या प्रोसेसमुळे काय होतं तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जीचं प्रोडक्शन होतं, एनर्जी त्या ठिकाणी निर्माण होते. व्हेरियस वेस्ट मटेरियल्स आर फॉर्म ड्युरिंग दिस प्रोसेस. आणि या डायजेशनच्या प्रोसेस दरम्यान बरेचसे वेस्ट मटेरियल्स त्या ठिकाणी निर्माण होतात. Removal of these wastes from the body is very important and it is the excretory system that carries out this function. तर जे काही वेस्ट मटेरियल आहेत तर ते रिमूव्ह करणं आउट ऑफ द बॉडी हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि एक्सक्रीटरी सिस्टीम काय करते फंक्शन हे ते जे काही वेस्ट मटेरियल्स आपल्या बॉडीमध्ये जमा झालेले आहेत तर ते आउट ऑफ द बॉडी काढण्यासाठी ते प्रयत्न करते. त्यानंतर पुढे बघा, द ह्युमन एक्सक्रीटरी सिस्टीम कन्सिस्ट ऑफ अ पेअर ऑफ किडनीज, अ पेअर ऑफ युरेटर्स, द युरिनरी ब्लॅडर अँड द युरेथ्रा. जे काही ह्युमन एक्सक्रीटरी सिस्टीम आहे त्यामध्ये किडनीची एक पेअर असते, त्याचबरोबर युरेटरची एक पेअर असते आणि युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा मात्र सिंगल असतो. कशाचे पेअर असतात बघा, किडनीची एक पेअर, युरेटर्सची एक पेअर आणि युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा मात्र सिंगल त्या ठिकाणी एक्सक्रीटरी सिस्टीम मध्ये असतात. Urine is formed by the kidneys by separating the waste and unwanted excess substances from the blood. आपल्या रक्तातून आपल्यासाठी गरजेचे नसलेले जे काही अनवॉन्टेड सबस्टन्सेस आहेत तर ते फिल्टर करणं, ते अगदी व्यवस्थित पद्धतीनं
त्यांचं फिल्ट्रेशन करून जे काही वेस्ट आहे तर ते सेपरेट करणं खूप महत्वाचं आहे. आता या ठिकाणी बघा आपल्याला जी काही ह्युमन म्हणा किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम आहे मेनली, तर तिचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. इथे बघा दिस आर टू main important veins, that is inferior vena cava and superior vena cava. मग या ठिकाणी किडनीच्या वरती एक टोपीसारखी रचना दिसते तुम्हाला, ही म्हणजे ॲड्रेनल ग्लँड. त्यानंतर दिस इज renal artery, this is renal vein, this is a bean shaped structure is known as kidney. त्यानंतर येतात abdominal aorta, ureter, bladder, urethra. आता किडनीचे पार्ट्स आपण पाहू तर या ठिकाणी मधला जो काही पार्ट आहे दॅट इज रिनल पेल्विस, मग मेड्युला येतो, शेवटी आहे कॉर्टेक्स. मग आपण किडनीचा हा सेक्शन उचलून इकडच्या बाजूला ठेवला अँड दिस इज अ वन सेक्शन ऑफ द किडनी. याच्यामध्ये बघा आउटर मोस्ट तो इज कॉर्टेक्स, मग रिनल कॅप्सूल येतो, रिनल पिरामिड, रिनल आर्टरी, रिनल वेन, युरेटर एक्सेट्रा. तर अशा पद्धतीने एक्सक्रिटरी सिस्टीम आणि किडनीज कशा पद्धतीने वर्कआउट होतात किंवा कशा पद्धतीचे असतात याचं स्ट्रक्चर आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलं. आता त्यांची पोझिशन काय, त्यांचं फंक्शन काय हे समजून घेऊ. द टू bean shaped kidneys are situate one on either side of the vertebral column on the posterior side of abdomen. Abdomenच्या posterior साइडला दोन bean shaped kidneys या situated असतात. The functional unit of kidney that performs the basic function of filtration is called a nephron. किडनीचं फंक्शनल युनिट म्हणून किंवा असं एक फंक्शनल युनिट जो की किडनीचं सगळ्यात महत्त्वाचं काम करतो दॅट इज फिल्ट्रेशनचं, ज्याला आपण नेफ्रॉन असं म्हणतो. आणि तो जो काही नेफ्रॉन आहे तो नेफ्रॉन काय करतो तर तो नेफ्रॉन हा किडनीचं फिल्ट्रेशनचं युनिट आहे. ज्या पद्धतीने सेल ही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं युनिट आहे त्या पद्धतीने. Each neuron has a cup-like thin-walled upper part called Bowman's capsule. प्रत्येक न्यूरॉनला वरच्या दिशेला एक कप सारखी संरचना असते ज्याला आपण बोमॅन्स कॅप्सूल म्हणतो. The network of capillaries in it called a glomerulus. त्याच्यामध्ये कॅपिलरीचं नेटवर्क असतं त्यालाच आपण ग्लोमेरुलस असं म्हणतो. The urea produced in the liver comes into the blood. When the urea containing blood comes into the glomerulus, it is filtered through its capillaries and urea and other similar substances are separate from it. युरिया जो की एक वेस्ट प्रोडक्ट आहे ह्यूमन बॉडीसाठी, तर तो जेव्हा ब्लडच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो त्यावेळेला युरिया कंटेनिंग जे काही ब्लड आहे तर ते ग्लोमेरुलस मध्ये येतं आणि ते कॅपिलरीच्या मदतीने फिल्टर केलं जातं आणि एकमेकांपासून सेपरेट सुद्धा केलं जातं. Water molecules and small molecules of some other substances can cross the semi-permeable membrane of Bowman's capsule. तर वॉटर मॉलिक्युल्स असतील, छोटे छोटे स्मॉल मॉलिक्युल्स असतील, काही अदर सबस्टन्सेस आहेत जे काय करतात, जे की सेमी परमिएबल बाउमन्स कॅप्सूलचा जो की सेमी परमिएबल मेम्ब्रेन क्रॉस करतात. सेमी मीन्स हाफ, परमिएबल म्हणजे परमिशन असणं, म्हणजे असा मेम्ब्रेन ज्याच्यामध्ये ज्याच्यातून पास आउट होण्यासाठी फक्त काही सबस्टन्सेसला, काही मॉलिक्युल्सला परमिशन असते, त्यालाच आपण सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणतो. The solution accumulates in the cavity of Bowman's capsule passes into the tubular part of the nephron. जे काही सोल्युशन आहे जे की कॅव्हिटी बोमॅन्स कॅप्सूल मध्ये accumulate होतं आणि ते त्या ट्युब्युलर पार्ट कडे जातं नेफ्रॉनच्या. Here molecules of water and some other useful substances are reabsorbed into the blood. याच ठिकाणी काय होतं तर ब्लड मध्ये असणारे जे काही इम्पॉर्टंट पार्टिकल्स आहेत ते रिअब्सॉर्ब केले जातात. Urine is formed from the remaining solution which is full of waste materials. आणि एक युरिन त्या ठिकाणी तयार होतं आणि युरिन हे काय आहे, एक सोल्युशन आहे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेस्ट मटेरियल्स असतात. The urine is carried by the uterus and stored in the urinary bladder.
जे काही युरिन आहे ते युटेरसद्वारे कॅरी आउट केलं जातं आणि त्याला युरिनरी ब्लॅडर मध्ये स्टोअर केलं जातं. आता बघा, ग्लोमेरुलस इथे आहे. या ग्लोमेरुलस मध्ये तुम्हाला बरेचसे वेसल्स पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी हा कपसारखा दिसणारा स्ट्रक्चर म्हणजे बोमॅन्स कॅप्सूल. दिस इज पीसीटी, दिस इज लूप ऑफ हॅनले. त्यानंतर येतो आपला डीसीटी, ज्याला आपण डीसीटी म्हणतो. त्यानंतर शेवटी आहे कलेक्टिंग डक्ट अँड फायनली टू युटेरर आणि युरेटर, आणि युरेटर नंतर मग येतो तो आपला युरिनरी ब्लॅडर. आफ्टरवर्ड्स युरिन इज गिवन आउट थ्रू द युरेथ्रा. त्यानंतर युरेथ्राच्या माध्यमातून जे काही युरिन आहे ते आउट ऑफ द बॉडी टाकली जाते. The urinary bladder is muscular and it is under the control of nerves. जे काही युरिनरी ब्लॅडर आहे ते मस्क्युलर आहे, म्हणजे ते मसल पासून बनलेली आहे आणि ती नर्वच्या कंट्रोल खाली असते. सो वी आर एबल टू कीप अ कंट्रोल ऑन युरिनेशन. आपण आपल्या युरिनेशन वरती तात्पुरतं का होईना कंट्रोल ठेवू शकतो. Though the kidneys are the main organs of excretion in human beings, the skin and lungs also help in the process of excretion. Excretion या प्रक्रियेमध्ये किडनी एकटीच मेन ऑर्गन असेल तरी सुद्धा त्याची स्किन, त्याचे लंग्स हे सुद्धा एक्सक्रीशन या प्रोसेस साठी हेल्प करतात. The right kidney is in a slightly lower position than the left. जी काही उजवी किडनी आहे तर ती स्लाइटली लोअर असते, लेफ्ट किडनी पेक्षा थोडीशी खाली असते. Each kidney has approximately 10 lakh nephron. प्रत्येक किडनी मध्ये जवळजवळ 10 लाख नेफ्रॉन असतात. म्हणजे दिवसातून किती वेळा ब्लड फिल्टर होत असेल. So the approximately 5 liter of blood which is present in a normal healthy person's body is filtered by the kidneys about 400 times every day. जे की नॉर्मल हेल्दी पर्सनच्या शरीरात कमीत कमी 5 लिटर रक्त असतं, तर ते 5 लिटर रक्त दिवसातून 400 वेळेला त्या किडनीद्वारे फिल्टर केलं जातं. Thus, every day the kidneys filter about 190 liters of blood, from which about 1 to 1.9 liters of urine is formed. याचाच अर्थ काय, तर दररोज जवळपास 190 लिटर ब्लड त्या ठिकाणी फिल्टर केलं जातं, ज्यामध्ये 1 ते 1.9 लिटर युरिन तयार होतं. द रिमेनिंग लिक्विड इज रिॲब्सॉर्ब. जे काही उरलेलं लिक्विड आहे ते रिॲब्सॉर्ब केलं जातं. आता एक्सक्रीशन प्रोसेस काय, कशा पद्धतीने होते, त्यामध्ये कोणते कोणते वेगवेगळे ऑर्गन्स इन्व्हॉल्व आहेत या गोष्टी आपण समजून घेतल्या. पण बऱ्याच वेळेला एक्सक्रीशन करण्यासाठी जी काही इम्पॉर्टंट प्रोसेस आहे तर तीच प्रोसेस झाली नाही तर आपल्याला कृत्रिम एक्सक्रीशनची मदत घ्यावी लागते, which is known as dialysis. You can see here blood flow divert towards analysis machine, air trap आहे, artery, vein, blood pump, arterial pressure monitor, used dialysis machine, fresh dialysate, compressed air. आता हे डायलिसिस नेमकं काय? The efficiency of kidneys can be adversely affected by injury, infection or decreased blood supply. किडनीची जी काही इफिशियन्सी आहे ती ॲडव्हर्सली इफेक्ट करते. कशावरती? इंजुरी वरती, इन्फेक्शन वरती आणि डिक्रीज ब्लड सप्लाय वरती. In case these happen, an excess of toxic substances accumulates in the body and it can lead to death. याच गोष्टीमुळे काय होतं, जे काही टॉक्सिक सबस्टन्सेस आहेत ते जर खूप जास्त प्रमाणात झाले आपल्या बॉडीमध्ये तर त्या ठिकाणी त्या पर्सनची डेथ सुद्धा होऊ शकते. If kidneys fail, nitrogenous wastes are separated from the blood with the help of man-made machine. ज्या वेळेला किडनीज फेल होतात त्यावेळेला जे काही नायट्रोजनस वेस्ट आहेत तर ते सेपरेट होतात ब्लड पासून मॅनमेड मशीन द्वारे. आणि the process of separating the nitrogenous waste from the blood with the help of this machine is called dialysis. एक अशी प्रक्रिया ज्यामध्ये रक्तामध्ये असणारे जे काही नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट्स आहेत तर ते सेपरेट करणं यालाच आपण डायलिसिस म्हणतो. About 500 ml of blood is sent at one time through this machine. Purified blood is infused into the body of the patient. त्या डायलिसिस मशीन मध्ये जवळपास एका वेळेला फक्त 500 ml एवढंच रक्त जातं
आणि त्यानंतर जी काही प्रोसेस आहे ती पुढे कंटिन्यू होते. सो फ्रेंड्स, या ठिकाणी आपला जो काही सेकंड लाईफ प्रोसेस होता दॅट इज एक्सक्रीशन, मग ते प्लांट्स मध्ये असेल, ॲनिमल्स मध्ये असेल, ते कशा कशा पद्धतीने होतं ते जर वर्कआउट करत नसेल तर आपण कोणत्या मशीन्सचा वापर त्या ठिकाणी करू शकतो, या सर्व गोष्टी आजच्या भागामध्ये व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलेल्या आहेत. आय होप तुम्हाला या आजच्या भागामध्ये काही अडचण नसावी. तरी सुद्धा काही डाऊट असतील, काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने आपले बरेचसे आपण बरेचसे लाईव्ह सेशन सुद्धा कंडक्ट करतो. तर त्याही ठिकाणी ते सेशन जॉईन करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुबरी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. अशाच पद्धतीने या पुढील चॅप्टर्सचे जे काही पार्ट्स आहेत, चॅप्टर्स आहेत, त्यांचे क्वेश्चन आन्सर्स आहेत, तर ते व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 9th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण या चॅप्टरच्या नेक्स्ट पार्ट मध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.